જે દાણુ અને વાનગાવના આયુર્વેદિક નાડી વૈદ છે, ડૉક્ટર છે બહુ મોટા, જે વિજય માળિયા સાહેબ જે બોરીવલી ક્રાઇમમાં સિનિયર ઇન્સ્પેક્ટર ક્રાઇમ પીઆઈ હતા, એમનું અમને ઇન્વિટેશન આવ્યું તો મોટાભાઈ કીધું કે આપણે જવું છે. તો ભૂષણ પાટીલ સાહેબ જે આયુર્વેદિકમાં અહીંયા અઠવાડિયામાં 2 દિવસ બેસવાના છે. ગેલેક્સી હોસ્પિટલ જે બોરીવલી ઈસ્ટમાં નજદીક છે, સાથે સ્નેહલભાઈ, વિજય માળિયા સર, નિમેશભાઈ, અમારી ટીમ આવી છે. તો સાહેબને રિક્વેસ્ટ કરું છું બધાને બોરીવલીવાળાને કે એક આયુર્વેદિક ડૉક્ટર આવ્યા છે તો અઠવાડિયામાં 2 દિવસ આવવાના છે, તો આપણે એની ટ્રીટમેન્ટ લઈએ અને એમને હાર્दिक शुभेच्छा આપીએ છીએ. सर आपको हार्दिक शुभेच्छा, आपको और बहन को थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर भूषण पाटील हे एक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत, MD आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते आज आपल्या बोरिवलीमध्ये आलेले आहेत. वास्तविक वाणगावला म्हणजे डहाणू साईडला जायला मुंबईच्या लोकांना खूप त्रास होतो, कारण प्रवासामध्ये 3-3 तास जायला लागतात, 3-3 तास यायला लागतात आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. म्हणून सरांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर आज इथे आलेले आहेत. मागच्या एक 7-8 वर्षापासून मी डॉक्टर भूषण पाटील सरांना ओळखतो. मी स्वतः त्यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार घेतलेले आहेत. यांच्याकडून जे आपल्याला शारीरिक व्याधी आहेत, म्हणायला गेलं तर कोणाला BP आहे, डायबिटीज आहे किंवा पोटाचे विकार आहेत, स्त्रियांचे आजार आहेत, त्यानंतर हृदयाशी संबंधित जे आजार आहेत, पॅरालिसिस सारखे आजार आहेत आणि कॅन्सर सारखे आजार आहेत, हे सरांनी आजार बरे केलेले आहेत. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेले आहे. म्हणून मी सरांना जिथे विनंती केली की तुम्ही आज इथे या. दुसरी गोष्ट, माझे सासरे आहेत, त्यांना 100% ब्लॉकेज दाखवलं आहे आणि अजून 3 ब्लॉकेज दाखवले आहेत. तर मी सरांना फोन केला 3 महिन्यापूर्वी आणि सरांनी सांगितलं ऑपरेशन वगैरे काय करू नका, मी तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देतो. आता 3 महिन्यापासून माझ्या सासऱ्यांचं औषध सरांकडे चालू आहे की त्यांना चालताना दम लागत होता, बोलता येत नव्हतं. ते आता ठणठणीत बाजारात जातात आणि भाजीपाला वगैरे घेऊन येतात. म्हणजे एवढा सरांचा गुण आहे आणि आम्हाला सुद्धा त्याचा फरक पडलेला आहे. तर माझी बोरिवलीकर आणि मुंबईकरांना विनंती आहे की आपण या आपल्या दारी गंगा आलेली आहे, तर आपण इथे येऊन तिचं दर्शन घ्यावं आणि आपले जे आजार आहेत ते दूर करावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर.